विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये आर्थिक विकासाचा संतुलित दृष्टिकोन आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अल्पविकसित देशामध्ये आर्थिक विकासाची पद्धत ही काय असावी याबाबत आर्थिक विकास तज्ज्ञांमध्ये मतभेद असलेच आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, काही विचारवंतांच्या मते मागासलेल्या राष्ट्रामध्ये किंवा मागासलेल्या राष्ट्रांना त्यांच्या विकासाकरता संतुलित विकासाच्या पद्धतीचा त्यांनी अवलंब करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते किंवा काही अर्थशास्त्रज्ञांना वाटते की असंतुलित विकासाची पद्धती आर्थिक विकासाकरिता सर्वश्रेष्ठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात एका देशाचा विकास हा संतुलित पद्धतीने व्हावा की असंतुलित पद्धतीने व्हावा यावर आज देखील योग्य प्रकारचा असा तोडगा निघालेला आपल्याला दिसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जगामधील अनेक अविकसित आणि विकसनशील देशांनी या दोघांपैकी संतुलित की असंतुलित या दोघांपैकी किंवा या दोनपैकी कोणत्या प्रकारचे विकासतंत्र अवलंबले आहे हे आपल्याला शेवटी दोन्ही प्रकारच्या सिद्धांताचे मूल्यमापन करूनच सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा प्रथम आपण याकरिता समतोल विकासाचा दृष्टिकोन अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, किंवा संतुलित विकासाचा दृष्टिकोन अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला संतुलित विकासाचा दृष्टिकोन अभ्यासू किंवा त्याचा अर्थ आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकासाचा अर्थ हा वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेने अविकसित राहिलेल्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून इतरांच्या बरोबरीने त्याचा विकास करणे असा समतोल विकासाचा किंवा संतुलित विकासाचा अर्थ काही अर्थशास्त्रज्ञ सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये किंवा उद्योगामध्ये अर्थव्यवस्थेमधील सर्व क्षेत्रामध्ये किंवा उद्योगामध्ये एकाच वेळी गुंतवणूक करणे असाही याचा अर्थ काही शास्त्रज्ञ सांगतात किंवा काही अर्थतज्ञ सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो, काहींच्या दृष्टीने उपभोग्य वस्तूंच्या आणि भांडवली वस्तूंच्या उत्पादनासाठी एकाच वेळी गुंतवणूक करणे असाही अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, सोप्या शब्दामध्ये आपल्याला संतुलित विकासाचा अर्थ असं सांगता येईल की एका अर्थव्यवस्थेमधील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समान पद्धतीने किंवा अर्थव्यवस्थेमधील जे काही विविध क्षेत्रे आहेत या विविध क्षेत्रांचा समान पद्धतीने विकास करणे म्हणजे संतुलित विकास. विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकास हा उपभोग्य जे काही उद्योग असतात आणि भांडवली उद्योग असतात या दोघांचा समान विकास घडवून आणणे म्हणजे थोडक्यात संतुलित विकास होय. विद्यार्थी मित्रांनो, या संतुलित विकासाचे वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे मत सांगितलेले आहे किंवा आपले वेगवेगळे मत स्पष्ट केलेले आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, यामधील काही अर्थशास्त्रज्ञांनी संतुलित विकासाच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत या व्याख्यांचा आपण अभ्यास करू.
विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक अलग घोषांच्या मते किंवा अलग घोष या विकास तज्ज्ञानं नियोजन जे काय असतं या नियोजनाला जोडून संतुलित विकासाचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक अलग घोष यांच्या मते अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्राचा एकाच प्रमाणात विकास व्हायला हवा व उपभोग, गुंतवणूक, उत्पन्न इत्यादी समान दराने वाढायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अलग घोष नावाचा अर्थशास्त्रज्ञ किंवा विकास तज्ज्ञ आपल्याला सांगतो की संतुलित विकासाचा अर्थ सांगतो की अर्थव्यवस्थेमधील जी काही विविध क्षेत्रे आहेत, ही विविध क्षेत्रे म्हणजे सर्व क्षेत्रे, या सर्व क्षेत्रांच्या एकाच प्रमाणामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमधील सर्व क्षेत्रांचा एकाच प्रमाणामध्ये विकास झाला पाहिजे किंवा विकास व्हायला हवा आणि उपभोग असेल, गुंतवणूक असेल, उत्पन्न असेल, या सर्वांमध्ये समान दरानं वाढ व्हायला पाहिजे असं अलग घोष नावाचा अर्थशास्त्रज्ञ आपल्याला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर सॅम्युएल्सन नावाचा अर्थशास्त्रज्ञ यांनी संतुलित विकासाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते संतुलित आर्थिक विकास म्हणजे सर्व प्रकारच्या भांडवली साठ्यामध्ये निश्चित दराने वाढ करणे होय. विद्यार्थी मित्रांनो, सॅम्युएल्सन नावाचा अर्थशास्त्रज्ञ आपल्याला सांगतो की संतुलित विकास म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमधील जे काही सर्व प्रकारचे भांडवली साठा आहे, या सर्वांच्या भांडवली साठ्यामध्ये किंवा सर्व प्रकारच्या भांडवली साठ्यामध्ये एका निश्चित दराने किंवा समप्रमाणामध्ये किंवा समदराने वाढ होणे म्हणजे काय, तर हा संतुलित विकास आहे किंवा वाढ करणे म्हणजे संतुलित विकास. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फिडल बर्जर नावाचा विकास तज्ज्ञ किंवा अर्थतज्ञ, या अर्थतज्ञानं या संतुलित विकासाची अशी व्याख्या केलेली आहे की मूलभूत उद्योग आणि शेती उद्योगातील संतुलित पद्धतीने विकास करणे होय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बर्जर नावाचा जो काही तज्ज्ञ आहे, हा तज्ज्ञ आपल्याला सांगतो की मूलभूत उद्योग आणि शेती उद्योगामध्ये किंवा मूलभूत उद्योग आणि शेती क्षेत्राशी संबंधित जे उद्योग आहेत किंवा शेती उद्योग आहे, या सर्वांमध्ये संतुलित पद्धतीनं विकास करणे म्हणजे थोडक्यात संतुलित विकास होय असं बर्जर नावाच्या तज्ज्ञाला सांगायचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रोजर्स्टीन रोडान नावाचा जो काही अर्थतज्ञ आहे, हा अर्थतज्ञ सांगतो की अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रात उद्योगात एकाच वेळेत आवश्यक व किमान संख्येच्या पातळीवर गुंतवणूक होणे आवश्यक असते, यातूनच समतोल वृद्धी साध्य होत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रोजर्स्टीन रोडान नावाचा अर्थशास्त्रज्ञ तो सांगतो की अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमधील जे काही क्षेत्र आहेत, या सर्वच क्षेत्रांच्या उद्योगामध्ये एकाच वेळेमध्ये आणि आवश्यक अशा किमान संख्येच्या पातळीवरती गुंतवणूक झाली पाहिजे आणि जर अशी गुंतवणूक झाली तर त्यातूनच काय होत असते, समतोल वृद्धी किंवा समतोल विकास हा साध्य होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रेडावे नावाचा अर्थतज्ञ किंवा विकास तज्ज्ञ हा आपल्याला सांगतो की संतुलित विकासाचा अर्थ म्हणजे अर्थव्यवस्थेतील विभिन्न क्षेत्रातील संतुलन स्थापित करणे होय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रेडावे नावाचा जो काही विकास तज्ज्ञ आहे, हा विकास तज्ज्ञ सांगतो की अर्थव्यवस्थेमधील जे काही विविध प्रकारचे क्षेत्रे आहेत, या विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये संतुलन किंवा समानता स्थापित करणे होय म्हणजे सर्व क्षेत्राचा समान विकास करणे. विद्यार्थी मित्रांनो, या आपण 5 वेगवेगळ्या विकास तज्ज्ञांच्या किंवा अर्थतज्ञांच्या ज्या काही व्याख्या पाहिलेल्या आहेत, या व्याख्येवरून आपल्याला या संतुलित विकासाचा अर्थ असा काढता येईल की संतुलित विकास म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा एकाच वेळी एकसारखा किंवा समान विकास करणे होय. विद्यार्थी मित्रांनो,
जे काही वेगवेगळ्या अर्थतज्ञांना व्याख्या सांगितल्या आहेत, या व्याख्येवरून आपल्याला एकच लक्षामध्ये येईल की संतुलित विकास म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा एकाच वेळी किंवा समान सारखा स्वरूपाचा विकास. विद्यार्थी मित्रांनो, मग या संतुलित विकास दृष्टिकोनाचे वेगवेगळे समर्थक आहेत. वेगवेगळ्या समर्थकांनी या संतुलित विकास दृष्टिकोनाचे समर्थन केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकासाचे समर्थन करणारे अर्थतज्ञ यामध्ये प्रामुख्यानं रॅग्नर नर्स असेल, रोजेशिन रोडार असेल, अर्थर लेविस असेल, स्लोटस्की असेल, रोस्टो असेल, हार्वे लिव्हिस्टाईन असेल, यांची नावे उल्लेखनीय घेतली जातात किंवा यांनी संतुलित विकासाच्या दृष्टिकोनाचे समर्थन केले. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधील आपण 3 महत्त्वाच्या तज्ज्ञांचे जे काही आर्थिक विकासाचा दृष्टिकोन आहे याचा आपण विचार करणार आहोत. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला जे काही रॅग्नर नर्स नावाचा जो काही अर्थतज्ञ आहे किंवा विकासतज्ञ आहे याच्या दृष्टिकोनाचा आपण सुरुवातीला विचार करू किंवा अभ्यास करू. विद्यार्थी मित्रांनो, रॅग्नर नर्स हा संतुलित किंवा रॅग्नर नर्स यांनी संतुलित विकासाचे फक्त समर्थन केलेले आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा समर्थन केले आहे, परंतु फक्त समर्थन केले नाही तर त्यांना आर्थिक विकासाचे प्रवर्तक असेही म्हटले जाते. त्यांनी या आर्थिक विकासाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार केलेला आपल्याला पाहायला मिळतं, संतुलित आर्थिक विकासाचा. विद्यार्थी मित्रांनो, अल्पविकसित देशाकरता किंवा अल्पविकसित देशांकरता संतुलित विकासाची आवश्यकता असते किंवा संतुलित विकासाला महत्त्व या रॅग्नर नर्स नावाच्या अर्थशास्त्रज्ञानं दिलेले आपल्याला पाहायला मिळते. देशाच्या आर्थिक विकासाकरिता संतुलित विकास हा महत्त्वाचा असतो. त्याला महत्त्व दिले पाहिजे असे रॅग्नर नर्स नावाच्या अर्थतज्ञाला वाटते की देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी संतुलित विकास झाला पाहिजे आणि संतुलित विकास जर झाला तर देशाचा आर्थिक विकास होईल. विद्यार्थी मित्रांनो, नर्स नावाचा जो काही अर्थतज्ञ आहे हा सांगतो की संतुलित आर्थिक विकासासाठी विविध आकारमानाच्या विविध प्रकारचे वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणाऱ्या अनेक प्रकल्पामध्ये किंवा उद्योगामध्ये एकाच वेळी फार मोठी किंवा जास्तीत जास्त गुंतवणूक करणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, नर्स नावाचा जो काही अर्थतज्ञ आपल्याला सांगतो की आर्थिक विकास जर साध्य करायचा असेल किंवा संतुलित आर्थिक विकास साध्य करायचा असेल, एकतर तो सांगतो की आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर त्यासाठी संतुलित दृष्टिकोन किंवा संतुलित आर्थिक विकास झाला पाहिजे किंवा संतुलित दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि या संतुलित दृष्टिकोनाच्या माध्यमातून आर्थिक विकासासाठी विविध आकारमानाच्या ज्या काही विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकल्पामध्ये होत असते किंवा विविध उद्योगामध्ये होत असते. अशामध्ये एकाच वेळी फार मोठी किंवा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागते, जेणेकरून फार मोठ्या प्रकारे गुंतवणूक केली किंवा फार मोठी जर गुंतवणूक केली तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा लवकर होईल किंवा अर्थव्यवस्थेचा विकास हा घडून. विद्यार्थी मित्रांनो, या नर्स नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने संतुलित विकासाचे सातत्याने समर्थन केलेले आपल्याला पाहायला मिळते. मग हे संतुलन नर्स यांनी या संतुलित विकासाचे समर्थन करत असताना याच्यामध्ये विविध गोष्टींना त्यांनी समर्थन दिलेले आहे. ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे किंवा काही घटकांच्या आधारे पाहू. विद्यार्थी मित्रांनो, नर्स यांच्या मते अल्पविकसित देशामध्ये दारिद्र्याचं जे काही दृष्टचक्र असतं
हे दृष्टचक्र जर आपल्याला मागणीच्या बाजूने तोडायचे असेल तर त्यासाठी विविध प्रकारचे उद्योग विस्तारित आणि मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित किंवा या विभिन्न प्रकारच्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि एकत्रित स्वरूपामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये हे जे काही विविध प्रकारचे उद्योग आहेत हे उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये आणि एकत्रित स्वरूपामध्ये सुरू करण्याची आवश्यकता असते. विद्यार्थी मित्रांनो, व्यापक क्षेत्रामध्ये विविध उद्योगांचा एकाच वेळेस किंवा मोठ्या प्रमाणामध्ये विविध उद्योगांचा एकाच वेळेस विकास केला पाहिजे. त्याचबरोबर एकाच वेळेस भांडवली गुंतवणूक केली पाहिजे. यातून सर्व उद्योगातील एकमेकांची मागणी वाढेल आणि अल्पविकसित देशामध्ये आर्थिक विकास घडवण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण मार्ग त्यांनी किंवा या मार्गाचे त्यांनी समर्थन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो काय रॅग्नर नर्स नावाचा अर्थशास्त्रज्ञ, हा अर्थशास्त्रज्ञ सांगतो की अल्पविकसित देशामधील दारिद्र्याचे दृष्टचक्र हे आपल्याला जर मागणीच्या बाजूने तोडायचे असेल तर यासाठी विविध प्रकारच्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात आणि एकत्रित स्वरूपामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारचे उद्योग हे विस्तारित आणि एकत्रित प्रमाणात सुरू झाले पाहिजे किंवा सुरू होण्याची आवश्यकता आहे. आणि व्यापक क्षेत्रामध्ये विविध उद्योगांचा एकाच वेळेस विकास केला पाहिजे आणि एकाच वेळेस त्यामध्ये भांडवली गुंतवणूक केली पाहिजे. यामधून सर्व उद्योगातील मागणी वाढेल आणि अल्पविकसित देशामध्ये किंवा अल्पविकसित देशाचा आर्थिक विकास हा घडून येईल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नर्स नावाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो की दारिद्र्याचे दृष्टचक्र जर आता पुरवठ्याच्या बाजूने तोडायचे असेल तर त्यासाठी संतुलित विकास पद्धती ही स्वीकारणे योग्य ठरेल किंवा संतुलित विकास पद्धती स्वीकारणे हा एकमात्र पर्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकास पद्धतीचा रॅग्नर नर्स यांच्या मते संतुलित विकास पद्धतीचा स्वीकार केल्यास कृषी आणि उद्योग दोन्ही क्षेत्रांचा एकत्रितरित्या विकास करता येईल किंवा विकास होईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकास पद्धतीचा स्वीकार करून कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांचा एकत्रितरित्या हा विकास करता येईल असं रॅग्नर नर्स नावाचा अर्थशास्त्रज्ञ आपल्याला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकासाचे रॅग्नर नर्सच्या मते जर संतुलित विकासाचे सिद्धांत स्वीकारले तर सामाजिक आणि सेवा उद्योग यामध्ये शिक्षण, आरोग्य, वाहतूक, बँक यासारख्या घटकांचा आपोआपच अर्थव्यवस्थेमध्ये विकास होत असतो. संतुलित विकासामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उद्योग असतात या उद्योगांचा विकास होत असतो. त्यामुळे देशाच्या आयात आणि निर्यातीचा पाया हा विस्तारित असतो किंवा याच्यामध्ये विस्तार होतो. या संतुलित विकासामुळे विदेशी व्यापाराला प्रोत्साहन मिळते किंवा चालना मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, रॅग्नर नर्सच्या मते भांडवलाच्या भौतिक उत्पादकतेमध्ये तेव्हाच वाढ होत असते जेव्हा उद्योग एकत्रितरित्या हे विकसित होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, रॅग्नर नावाचा अर्थशास्त्रज्ञ सांगतो की भांडवलाच्या उत्पादकतेमध्ये वाढ करायची असेल तर उद्योगांचा एकत्रितरित्या विकास करा आणि जर असा उद्योगांचा एकत्रितरित्या विकास झाला तर जी काय भांडवलाची भौतिक उत्पादकता आहे किंवा भांडवलाची उत्पादक शक्ती आहे ही उत्पादक शक्ती वाढते. असा रॅग्नर नर्स यांनी दृष्टिकोन संतुलित विकासाचा आपल्याला सांगितलं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडान
यांनी जो काही संतुलित विकासासंदर्भाचा दृष्टिकोन सांगितलेला आहे तो आता आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर रोजेस्टीन रोडान हा असा पहिला अर्थशास्त्रज्ञ आहे की त्यांनी 1943 मध्ये आपल्या प्रकाशित केलेल्या लेखामध्ये संतुलित विकासाचा दृष्टिकोन मांडला. विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडान यांनी अल्पविकसित देशाच्या आर्थिक विकासाकरिता संतुलित विकास या पद्धतीचे समर्थन केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडान यांचे विचार हे रॅग्नर नर्स यांच्या विचारापेक्षा भिन्न असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडान यांनी संतुलित विकासाचा दृष्टिकोन प्रबळ चालना हा मांडलेला आहे, किंवा आपण प्रबळ चालना किंवा बिग पुश जी थेरी पाहिली ती थेरी मांडलेली आहे, किंवा मोठ्या धक्क्याच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडांचा जो काही प्रबळ चालना आहे या प्रबळ चालनेचा अर्थ असा होतो की सर्व क्षेत्रामध्ये एकाच वेळेस आणि आवश्यक त्या किमान मात्रेमध्ये गुंतवणूक करणे. प्रबळ चालना म्हणजे काय तर सर्व क्षेत्रामध्ये एकाच वेळेमध्ये आवश्यक आणि किमान मात्रेमध्ये गुंतवणूक करणे असा या प्रबळ चालनेचा अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडान यांनी संतुलित विकासाच्या बाजूचे समर्थन करत असताना त्यामध्ये अनेक घटकांचा विचार केलेला आहे किंवा अनेक घटकांना समर्थन दिलेले आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेत आर्थिक विकासाला किंवा अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाला गती देण्याकरिता किमान आणि निश्चित मात्रेमध्ये एकाच वेळी सर्व उद्योगामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते असे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकासामध्ये त्यांनी सांगितले की अल्पविकसित देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक सोयी सवलतींचा पूर्णपणे हा अभाव असतो आणि त्याला पूर्ण करण्याचे जे काही सामर्थ्य असते सामर्थ्य खाजगी क्षेत्रामध्ये नसते आणि त्या खाजगी क्षेत्रामधील लोकांची किंवा व्यक्तींची तशी इच्छाही नसते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, देशाला या सोयी सुविधेसाठी म्हणजे वाहतूक, विद्युत, शिक्षण, बँक इत्यादीसाठी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागते आणि या गुंतवणुकीमुळे इतर उद्योगांच्या विस्ताराला किंवा विकासाला ही प्रेरणा मिळत असते. त्यामधून विकास मिळत असते उद्योगाच्या विकासाला आणि विस्ताराला प्रेरणा मिळते. परंतु विकास हा पूर्णपणे होत नाही, म्हणजे एवढ्यामध्ये गुंतवणूक केली तर विकास हा पूर्णपणे होत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्याकरिता रोजेस्टीन रोडान यांच्या मते प्रबळ चालना म्हणजे मोठ्या गुंतवणुकीची गरज भासते आणि ती राज्याने करावी अशी किंवा ती देशाच्या सरकारने करावी अशी रोजेस्टीन रोडान यांची अपेक्षा आहे किंवा त्यांनी तसं सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडान यांनी संतुलित विकासामुळे श्रमप्रधान तंत्र स्वीकारल्यास किंवा संतुलित विकासामध्ये श्रमप्रधान तंत्र स्वीकारल्यास एका बाजूने रोजगाराची निर्मिती होत असते तर दुसऱ्या बाजूने लोकांची खरेदी शक्ती वाढत असते आणि यामधूनच प्रभावी मागणीमध्ये वाढ होऊन आर्थिक विकासाला गती मिळत असते असे त्यांनी आपल्या संतुलित विकासाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकास पद्धतीमध्ये काटकसर किंवा संतुलित विकास पद्धती ही काटकसर करणारी पद्धती असते आणि यामधून इतर क्षेत्रांच्या गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणामध्ये संधीही प्राप्त होत असते आणि इतर क्षेत्रांना याच्यामध्ये संतुलित विकासाच्या माध्यमातून प्रेरणाही मिळत असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, रोजेस्टीन रोडान यांनी संतुलित विकासाचा दृष्टिकोन हा स्वीकारलेला आहे.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्राध्यापक आर्थर लेविस यांचा दृष्टिकोन अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक आर्थर लेविस यांनी आर्थिक विकासाकरिता संतुलित विकास हा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. प्राध्यापक लेविस आर्थिक विकासाकरिता संतुलित विकास पद्धतीनेच किंवा देशाचा आर्थिक विकास हा संतुलित विकास पद्धतीनेच योग्य असल्याचे मानतात किंवा गृहीत धरतात. विद्यार्थी मित्रांनो, आर्थर लेविस यांच्या मतानुसार विकास योजनामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रामध्ये एकत्रित किंवा अर्थव्यवस्थेमधील सर्व क्षेत्रांचा एकत्रित विकास होणे आवश्यक आहे, ज्यामधून कृषी आणि उद्योगामध्ये, त्याचबरोबर घरगुती उपभोग आणि निर्यातीमध्ये योग्य प्रकारे संतुलन स्थापित होत असते. विद्यार्थी मित्रांनो, खरे तर सर्व क्षेत्रांचा एकत्रित पद्धतीने आणि एकाच स्तरावरती किंवा एकाच पातळीवरती विकास व्हायला पाहिजे असे आर्थर लेविस यांचे मत आहे. आणि ही पद्धती जितकी सोपी आहे तितकीच उपयुक्त आहे किंवा असल्याचं मत या आर्थर लेविस यांचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संतुलित विकासाचे त्यांनी काही तत्व सांगितलेले आहेत. यामध्ये जगातील कोणत्याही अल्पविकसित देशामध्ये आर्थिक विकासाचा कार्यक्रम तेव्हाच सफल होतो जेव्हा सर्व क्षेत्रामध्ये एकाच वेळी गुंतवणूक होत असते किंवा सर्व क्षेत्राचा एकाच वेळी विकास होत असतो. तेव्हाच कृषी, उद्योग आणि उपभोगात येणारे जे काही उत्पादन आहे, त्याचबरोबर निर्यात आहे, हे निर्यात क्षेत्र या क्षेत्रामध्ये योग्य संतुलन स्थापित करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकासामुळे विकसित होणारे उद्योगधंदे एकमेकांना पूरक असे कार्य करत असतात किंवा पूरक कार्य करतात आणि याचा या उद्योगाच्या विकासामुळे दुसऱ्या उद्योगाचा विकास होत असतो. किंवा विद्यार्थी मित्रांनो, या आर्थर लेविस यांच्या मते संतुलित विकासामुळे विकसित होणारे उद्योगधंदे हे एकमेकांना पूरक असे कार्य करत असतात आणि याचा या उद्योगाचा किंवा या उद्योगांच्या विकासामुळे दुसऱ्या उद्योगांचा अर्थव्यवस्थेतील इतर उद्योगांचा विकास होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आर्थर लेविस यांच्या मते किंवा यांच्या तत्वामध्ये, यांनी सांगितलेल्या तत्वामध्ये संतुलित विकास पद्धतीमुळे विकास मार्गात येणारे जे काही अडथळे असतात ते अडथळे आपोआप नाहीसे होत असतात. हे एक त्यांनी महत्त्वाचं याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक लेविस यांच्या मतानुसार संतुलित विकासाचा अर्थ सर्वच क्षेत्रांचा समान विकास करणे असा नाही, तर विकासाचे असे प्रमाण असले पाहिजे की जे विकासाच्या वेगवेगळ्या दराच्या मागणीला मदत करणारे असतात. म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेमधील सर्व क्षेत्रांचा त्याच्या आवश्यकता आणि सामर्थ्यानुसार योग्य दराने विकास साध्य करणे हा आहे. यालाच विद्यार्थी मित्रांनो संतुलित विकास लेविस यांनी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संतुलित विकासामध्ये जर आपण ह्या तिन्ही अर्थतज्ञांचा विचार केला किंवा तिन्ही अर्थतज्ञांच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर यांनी सांगितलं की देशामधील सर्व क्षेत्रामधील जे काही उद्योग आहेत या उद्योगामध्ये समान पद्धतीने काय झाली पाहिजे, गुंतवणूक झाली पाहिजे आणि किमान गुंतवणूक झाली पाहिजे. यामुळं एका उद्योगाचा विकास जरी झाला, एका उद्योगाचा नाही झाला तरी त्याचा परिणाम इतर उद्योगांवरती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा होत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा संतुलित विकासाचे किंवा संतुलित आर्थिक विकासाचे आपण काही फायदे पाहू. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी संतुलित विकासाचे अनेक प्रकारे
लाभ प्राप्त होत असतात असं आपल्याला सांगितलेलं आहे की आपण ते पाहिलं तर याच्यामध्ये एकाच वेळा अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे ही श्रम विभागणी होत असते। हा या संतुलित आर्थिक विकासाचा पहिला फायदा आहे। यानंतर दुसरा फायदा आहे की कच्च्या मालाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होत असते। त्यानंतर मूलभूत सोयी सुविधांमध्ये वाढ घडून येऊन सामाजिक लाभ प्राप्त होत असतात। सामाजिक आणि आर्थिक सुविधांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर होत असतो। त्यामुळे अर्थव्यवस्थेतील बाजारपेठांचा विस्तार होत असतो। देशामधील रोजगाराची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते। उद्योगामधील परस्परता आणि बाह्य बचतीचा चांगला फायदा करून घेता येत असतो। कारण विद्यार्थी मित्रांनो, समतोल मागणी ही समतोल पुरवठ्याबरोबर असते किंवा समतोल पुरवठा असतो। समतोल मागणी आणि समतोल पुरवठा हा अर्थव्यवस्थेमध्ये असल्यामुळे परस्परता आणि बाह्य बचतीचा चांगला फायदा हा उद्योगांना घेता येत असतो। विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक नर्स यांच्या मतानुसार समतोल आर्थिक वृद्धीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास होत असतो। देशामध्ये आर्थिक नियोजनासाठी एक उत्तम प्रकारचे वातावरण या संतुलित विकासामुळे तयार होत असते। संतुलित आर्थिक विकासामुळे अतिरिक्त बाह्य स्वरूपाचे फायदे अर्थव्यवस्थेला प्राप्त होत असतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटी देशात एकाच वेळी सर्व क्षेत्रामध्ये गुंतवणूक होत असल्याने समान दराने देशाचा सर्वांगीण विकास हा घडून येण्यास मदत होत असते। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला संतुलित आर्थिक विकासाचे दृष्टिकोन सांगता येतील किंवा संतुलित विकासाचे जे काही वेगवेगळ्या अर्थतज्ञांची मतं आहेत ते आपल्याला स्पष्ट करता येतील किंवा अभ्यासता येतील। धन्यवाद।